गुड इव्हनिंग एव्हरीवन. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. आता बघा, आपण आज बघणार आहोत 30 क्वेश्चन्स, 20 ग्रामरचे आणि 10 इंग्लिश पेडोलॉजीचे. तर तुम्ही पण ऑलरेडी आन्सर्स दिलेले आहे. ॲट दी एंड मी आन्सर दिलेले नाही, जस्ट आफ्टर दी क्वेश्चन आन्सर दिलेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. दी चिल्ड्रन आर का बरं? तर चिल्ड्रन काय आहे? प्ल्युरल आहे आणि म्हणून प्ल्युरलमुळे आपण काय यूज करतो? आर यूज करतो. पण त्याच जागी चाइल्ड असतं तर काय यूज केलं असतं? इज यूज केलं असतं, कारण की चाइल्ड काय आहे? सिंग्युलर आहे. चूज दी करेक्ट फॉर्म. शी हॅज बीन डॅश हिअर सिन्स मॉर्निंग. म्हणजे आपल्याला काय आहे? इथे कंटिन्युअस फॉर्म यूज केलेला आहे, तर इथे काय यूज होणार? कमिंग यूज होणार. आयडेंटिफाय दी एरर. ही डिड नॉट वेंट टू स्कूल एस्टरडे. तर इथे एरर काय आहे? वेंट. विच इज दी पॅसिव्ह फॉर्म ऑफ दी स्टुडंट दी टीचर प्रेजेस दी स्टुडंट्स. तर पॅसिव्ह फॉर्म काय येणार? दी स्टुडंट्स आर प्रेज्ड बाय दी टीचर. Fill in the blanks. If I dash more time, I would read more books. If I had more time, I would read more books. Choose the correct relative pronoun. इथे आपल्याला relative pronoun यूज करायचा आहे. This is the boy who helped me. इथे काय येणार? हू कशासाठी यूज केलं जातं? इथे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणून यूज केलं जाते. ट्रान्सफॉर्म इंटू इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम कमिंग टुमॉरो. ही सेड आय एम कमिंग टुमॉरो. आपल्याला काय करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलवायचं आहे. तर ही सेड दॅट. आता फर्स्ट पर्सन प्रोनाऊन काय होणार? चेंज होणार. ही आणि जेव्हा पण आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदलतो तेव्हा आपण कुठलाही टेन्स असेल त्याला आपण पास्टमध्ये कन्वर्ट करत असतो. जसं इथं दिलेले आहे की आय एम कमिंग टुमॉरो, तर इथे काय बनणार? ही. आयच्या जागी ही. ओके, सेकंड पर्सन प्रोनाऊन. आयच्या जागी ही, ॲमच्या जागी वॉज. ही वॉज कमिंग दी नेक्स्ट डे. नेक्स्ट डे का बरं? टुमॉरो म्हणून इथे काय यूज केलेलं आहे? नेक्स्ट डे. चूज करेक्ट आर्टिकल. शी इज ऑनेस्ट पर्सन. हे बघा, इथं HONEST ऑनेस्ट असेल, पण त्याचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते ओनी होते, म्हणून आपण काय यूज करणार? ॲन यूज करणार. बघा, ॲन कशासमोर होते यूज? जिथे पण AEIOU असेल त्याच्यासमोर आपण काय यूज करतो? ॲन यूज करतो. पण इथे ऑनेस्ट Hपासून सुरुवात जरीही होत असली पण ओपासून आपण काय करतो? उच्चार जे आहे तो ओपासून होत असतो. आयडेंटिफाय दी पार्ट्स ऑफ स्पीच. शी सिंग्स ब्युटिफुल्ली. तर इथे राईट ब्युटिफुल्ली काय आहे? ॲडवर्ब आहे. चूज दी करेक्ट टेन्स. बाय नेक्स्ट मंथ आय डॅश दी बुक. बाय नेक्स्ट मंथ आय विल हॅव फिनिश्ड दी बुक. विच इज दी करेक्ट कंपॅरेटिव्ह? बेटर. कारण बघा, गुड, बेटर, बेस्ट, मोर, बेटर होत नाही. आणि आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय यूज करतो? गुडच्या नंतर बेटर यूज करतो. गुड, बेटर, बेस्ट. फिल इन दी ब्लँक्स. ही इज दी डॅश स्टुडंट इन दी क्लास. ही इज दी टॉलेस्ट स्टुडंट इन दी क्लास. कुठली डिग्री यूज होत आहे? तर सुपरलेटिव्ह डिग्री यूज होत आहे. चूज दी करेक्ट प्रिपोजिशन. शोज दी पोझिशन ऑफ नाउन. शी इज गुड ॲट mathematics. She is good at mathematics. Which correct sentence is correct? Neither of them is available. Change the voice. They will finish the work by tomorrow. तर यामधले आपल्याला व्हॉइस चेंज करायचं आहे. आता the work will be finished by them tomorrow. बाय टुमॉरो. तिथं फक्त टुमॉरो नाही, बाय टुमॉरो येईल. फिल इन दी ब्लँक्स. आय लुक फॉरवर्ड हिअरिंग फॉर यू. आय लुक्ड फॉरवर्ड टू हिअरिंग फ्रॉम यू. इथे चूक असू शकते, कारण आन्सर आय लुक फॉरवर्ड टू हिअरिंग येणार नाही. प्रिंटिंग टायपिंग मिस्टेक आहे.
तर करेक्ट करून घ्या. हिअर काय येते इथे, हिअर. जस्ट अ मिनिट. I look forward to hear from you. Okay, that is the right answer. त्यानंतर विच इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲन इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचं एक्झाम्पल कुठलं आहे, तर जेव्हा पण इन्फिनिटिव्ह येईल तेव्हा ते जे वर्ब आहे ते टू सोबत लागून येणार, त्याला काय म्हटलं जाते, इन्फिनिटिव्ह म्हटलं जाते. चूज करेक्ट कंजक्शन. आय स्टडीड हार्ड डॅश आय पास्ड दी एक्झाम. आय स्टडीड हार्ड सो आय पास्ड दी एक्झाम. आयडेंटिफाय दी एरर. ऑल दी स्टुडंट्स इन दी क्लास वॉज प्रेझेंट. क्लास काय येणार, बघा एरर फाइंड आउट करायचं आहे तर एरर वॉज येणार आहे, कारण तिथं काय येणार, वर येणार. ऑल दी स्टुडंट्स इन दी क्लास वर, WERE, कारण स्टुडंट्स असल्यामुळे STUDENTS प्लुरल असल्यामुळे आपण वेर यूज करतो, वॉज यूज करत नाही. शी स्पीक्स इंग्लिश बेटर दॅन मी. ओके, दॅन का बरं, कारण आपण इथं कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करत आहोत. इंग्लिश पेडोलॉजीचे क्वेश्चन्स आहे, 10 क्वेश्चन्स आहे. द लँग्वेज विच इज लर्न फ्रॉम एन्व्हायरमेंट विदाउट एनी एक्सप्लिक्ट टीचिंग इज, तर ते आहे फर्स्ट लँग्वेज. पेडोलॉजिकल ग्रामर मीन्स दॅट. पेडोलॉजिकल ग्रामर म्हणजे काय, टीचिंग ग्रामर इन कॉन्टेक्स्ट. When the teacher quietly observes the students during a collaborative grammar activity, the activity plays a diagnostic role. When a child learns a language naturally without much practice, it is called as language acquisition. The good language textbook should contain learner-centered materials, contain teacher-friendly instructions and content-related materials, incorporate language skills throughout. Continuous comprehensive म्हणजे काय, assessment of learners while learning, that is called as continuous comprehension. A language teacher asks learners to write a paragraph on scarcity of water. Learners gather information from science and social science books and others sources before writing. Such a task aims at achieving language learning across the curriculum. Achieving language and learning across the curriculum. The leader uses her prior knowledge, makes semantic cues and syntax